नमस्कार. मी डॉक्टर आनंदा भीमराव घोलप आज पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे RTI प्राचार्य MPSC ह्या विषयाशी असणारे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि त्याच्या संदर्भात असणारी उत्तरं आणि त्याचं काहींचं एक्सप्लेनेशन हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला तर सुरू करूया. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत वोकेशनल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया ह्याच्यावरचे काही MCQs. याच्यातला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन इंडिया. इफ यू सी द गिवन options, you will find that the correct answer for this is to provide specialized training for specific career. This is the correct answer. Let's go to the second question. Which government body is responsible for formulating policies related to vocational education in India? As you can see here, the vocational education of India is run by the policies which are formed by using a मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे UGC, दॅट इज युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन ही 1956च्या ॲक्टप्रमाणे सुरू झालेली होती आणि ती हायर एज्युकेशनसाठी रन होते आणि त्या 6 रिजनमध्ये काम करते. जर तुम्ही NCERT बघितलं तर NCERTची स्थापना साधारण 27 जुलै 1961 रोजी कॉमन एज्युकेशन सिस्टीम जी आहे त्याच्या रिसर्चसाठी झालेली आहे. आणि AICT, आता प्रत्येकाला माहिती आहे आपली बेसिक क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग असल्यामुळे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन विच रन्स फॉर युअर इंजिनिअरिंग सिस्टीम. त्याच्यानंतर जर तुमचं NCTE आहे, सॉरी, याच्यामधलं बरोबर उत्तर जे आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे. नेक्स्ट इज विच ऑर्गनायझेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग अँड मॉनिटरिंग द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह इन इंडिया. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे NSDC. NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याच्यामधला जो पहिला आहे तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग 1989 साली सुरू झालेलं होतं. त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग NCVT. आपल्याला माहीत आहे NCVT इज स्टार्टेड इन 10 ऑक्टोबर 2018 त्याच्यानंतर हे NCT नॅशनल काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हे जे आहे हे तुमचं सुरू झालेलं 1993ला. 1993च्या ॲक्टप्रमाणे 1995ला सुरू झालेलं आहे. आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC हे जे काही आहे ते 2008ला सेक्शन 25ची कंपनी आहे, दिल्लीमध्ये सुरू झालेली. ऑल्सो इट ट्राय टू गिव्ह सम फंडिंग फॉर द प्रोजेक्ट्स. This is question number 3. If we go with the question number 4, which of the following is not a type of vocational training program in India? याच्यामध्ये जर नीट बघितलं तर ऑबियस पहिला जो ऑप्शन आहे तो तुमचा ITI आहे, दुसरा पॉलिटेक्निक आहे आणि चौथा आहे तो स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे. याचं जे उत्तर आहे ते आहे NITs. देर आर 32 NITs विच रन्स फॉर इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर जर आपण 5व्या प्रश्नाला गेलो, द राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA फोकसेस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ वोकेशनल एज्युकेशन ॲट विच लेवल. जर तुम्ही प्रश्न नीट वाचला तर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हे त्याचं फुल फॉर्म आहे आणि RMSA हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे सेकंडरी एज्युकेशन, म्हणजेच माध्यमिक शिक्षण. सेकंडरी एज्युकेशनमध्ये 15 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू झालेली होती, अभियान सुरू झालेलं होतं मार्च 2009. सो ह्याचं उत्तर आहे सेकंडरी एज्युकेशन. 6वा प्रश्न जर बघितला, विच गव्हर्नमेंट स्कीम एम्स टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू द स्टुडंट परस्युइंग स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. प्रधानमंत्री कुशल विकास योजना. दिस इज PMKVY इज द राईट आन्सर. त्याच्यामध्ये जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते काय आहेत आपण ते बघूया. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम NAPS, याच्याबद्दलही बऱ्याच वेळा विचारतात. अगेन ही अप्रेंटिस ॲक्ट 1961 प्रमाणे चालवली जाते NAPS. त्याच्यानंतर MEMS म्हणजे स्मॉल स्केल आणि मिडियम स्केलच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिस देण्यासाठी 1 वर्षासाठी त्या बांधलेल्या आहेत किंवा ते देतात. तिसरं आहे ती दीनदयाल
उपाध्याय ग्रामीण कौशल योजना DDU-GKY म्हणून जी योजना आहे तर ती 13 मार्च 2016ला सुरू झालेली आहे आणि ती मोस्टली पगार पण देते. आणि सगळ्यात शेवटी जे आहे सर्व शिक्षण अभियान, हे तुम्हाला माहीत आहे आपल्या घराघरात किंवा शाळेच्या बाजूला पेन्सिलवर जी लहान मुलं बसलेली असतात, सर्व शिक्षण अभियान ही शाळेशी संबंधित आहे. 2001-2 मध्ये सुरू झालेली स्कीम आहे. जर तुम्ही 7वा प्रश्न बघितला, द नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप वॉज लॉन्च इन विच इयर, तर ह्याचं उत्तर आहे 2015. 2015ला ही पॉलिसी लॉन्च झालेली होती. त्याच्यानंतर 8वा जो क्वेश्चन आहे, विच ऑर्गनायझेशन कंडक्ट द ऑल इंडिया ट्रेड्स टेस्ट AITT फॉर व्होकेशनल ट्रेड्स. ही ऑल इंडिया ट्रेडची टेस्ट असते. तर ही ऑल इंडिया ट्रेडची टेस्ट कोण घेतं, तर दॅट इज NCVT, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग. ओके, इफ यू सी क्वेश्चन नंबर 9, द विच सेक्टर हॅज द हायेस्ट नंबर ऑफ apprenticeship training opportunities in India? The obvious answer is your manufacturing. 10 number, which government initiative focuses on skilling rural youth for gainful employment? 10वा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ओके, हे त्याचं उत्तर आहे. 11वा प्रश्न बघितला, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम नॅट्स इन इंडिया. तर ह्याबद्दल थोडंसं तुम्हाला हे करावं लागेल. हे पहिल्याचं उत्तर आहे 10व्याचं. 11व्याचं उत्तर आहे 2 वर्षाचं. नियमाने 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत तुम्हाला नॅट्स जे आहे हे देतं. बऱ्याच ह्याच्यामध्ये मी जे काही वाचलेलं आहे त्याच्यामध्ये 1 वर्षाचाही उल्लेख आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती कळाली तर नक्की कळवा. 12वा प्रश्न आहे, which organization is responsible for the accreditation and certification of vocational training programs in India? तर ह्याचं उत्तर जे आहे ते NSDA, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, ही जी आहे ही आपल्या ॲक्रेडिशन अँड सर्टिफिकेशन जे आहेत व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम त्यांच्यासाठी काम करते. ही जी NSDA आहे ती साधारण तुमची 1860मध्ये एस्टॅब्लिश झालेली होती आणि तेव्हापासून ही काम करते. क्वेश्चन नंबर 13, द नॅशनल पॉलिसी ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप एम्स टू स्किल हाऊ मेनी पीपल्स बाय द इयर. ह्याचं जे उत्तर आहे हे आहे 50 मिलियन. त्याच्यानंतर 14वा जो प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्लॅगशिप प्रोग्राम अंडर द स्किल इंडिया मिशन. सो द आन्सर ऑफ दिस इज प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY. त्याच्यानंतर जो 15वा क्वेश्चन आहे, विच मिनिस्ट्री लॉन्च द उडान स्कीम टू प्रोव्हाइड स्किल डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज टू द youth of Jammu and Kashmir. Specifically mention Jammu and Kashmir. So for this, Ministry of Skill Development and Entrepreneurship is giving this scheme that is known as a UDAN. Then next is 16, the National Vocational Education Qualification Framework NVEQF is based on which international framework? So this framework is based on this European Qualifications Framework EQF. Then next is which government scheme aims to provide skill training and employment opportunities to migrant worker returning to rural areas. तर rural areas साठी जी स्कीम आहे त्याचं नाव पण इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल, गरीब कल्याण रोजगार अभियान योजना. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, 18वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम स्पेसिफिकली फॉर वुमन इन इंडिया. महिलांसाठी जी भारतामध्ये स्कीम आहे त्या स्कीमचं नाव आहे महिला कॉयर योजना. ही योजना पहिल्यांदा कोणासाठी आलेली आहे, तर जे स्पिनिंग इक्विपमेंट असतात तर ते परचेस करण्यासाठी, त्याच्यावर काम करण्यासाठी ही व्होकेशनल ट्रेनिंगची फक्त महिलांसाठीची स्कीम आलेली आहे. 19वा प्रश्न, द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी NSDA फंक्शन्स अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ऑफ विच मिनिस्ट्री. तर याच्यासाठी कुठली मिनिस्ट्री आहे, तर ती स्किल डेव्हलपमेंट अँड एंटर्नशिपची आहे. 20वा प्रश्न, विच स्टेट इन इंडिया हॅज द हायेस्ट नंबर ऑफ इंडस्ट्रियल
ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आत्ताच्या घडीला जर तुम्ही स्टॅटिस्टिक बघितलं जे ऑनलाईन आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 1041, उत्तर प्रदेशात 3258, तमिळनाडूमध्ये टोटल 4498 आणि गुजरातमध्ये 503 अशा टोटल भारतामध्ये एकूण 15,020 ITIs आहेत. आणि जर नक्की इथं बघितलं तर तुम्हाला हे उत्तर सापडेल उत्तर प्रदेश. इथं गुजरात लिहिलेलं आहे पण याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर 21 नंबर, द नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग NCVT इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऑफ विच टाईप ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग. तर याच्यामध्ये कुठलं ट्रेनिंग दिलं जातं आता आपल्याला माहीत आहे. NCVTमध्ये इंजिनिअरिंग ट्रेड असतील, पॅरामेडिकल ट्रेड असतील, ॲग्रिकल्चर ट्रेड असतील किंवा हे सगळे जे वरचे ट्रेड आहेत हे तुमच्या NCVTमध्ये कन्सिडर केले जातात. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. विच गव्हर्नमेंट बॉडी इज रिस्पॉन्सिबल कंडक्टिंग ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स टेस्ट AICET फॉर ॲडमिशन ऑफ व्हेरियस वोकेशनल कोर्सेस. म्हणजे वोकेशनल कोर्सेससाठी कोण घेतं आहे तर दॅट इज AICTE. AICTET इज कंडक्टेड बाय AICTE. प्रश्न क्रमांक 23, द नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम NAPS एम्स टू प्रोव्हाइड अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन विच सेक्टर. याच्यामध्ये कुठला सेक्टर जास्त दिला जातो तर ऑब्वियसली आपल्याला ह्याचं उत्तर माहीत आहे, मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टर. विच गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह फोकसेस ऑन प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप अमंग द यूथ ऑफ इंडिया. ह्याचं उत्तर काय असू शकतं तर ह्याचं उत्तर आहे स्टार्टअप इंडिया स्कीम. मेक इन इंडिया नव्हे, स्टार्टअप इंडिया. हे काय आहे 16/1/2016 सुरू झालेली. ह्याच्यामध्ये बँकाकडून फायनान्स पण दिला जातो. त्या स्कीमला म्हणलं जातं स्टार्टअप इंडिया. 25वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर द रेग्युलेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग इन इंडिया. तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अँड रिसर्च NITTTR याच्याकडून ह्याचं जे उत्तर आहे ते आहे तुमचं डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ ट्रेनिंग, दॅट इज DGT, डायरेक्टरेट ऑफ जर्नल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग DGT अंदर तुम्हाला ह्या व्होकेशनल एज्युकेशन आहेत त्या रेग्युलेशन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बघितल्या जातील. आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर अवश्य कळवा. धन्यवाद.